निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितलं की शेवटच्या जोपर्यंत बी फॉर्म येणार आहे त्याचा टायमिंग सांगितला जातो आणि त्या टायमिंग नंतर आतून दरवाजा बंद होईल तेव्हा कुणालाही आत एंट्री दिली जाणार हे ते त्यांच्या माईकवर सांगितले की 2:49 अशा पद्धतीने तरी गेली 15-20 मिनिटं होत असताना 3 वाजून झाल्यानंतर सुद्धा भारतीय जनता पार्टीचे आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी आणि शहराध्यक्षा रोहिणीताई या पळत येत असताना आपल्या सर्व कॅमेऱ्यामध्ये त्या कैद झालेल्या तुम्ही बघितलं की ते ज्या पद्धतीनं 3 वाजता त्या देत होते अजून 3 वाजल्यानंतर ते जाऊ शकले नाहीत 4 नंबर आणि 5 नंबर मधल्या दोन्ही ठिकाणी पोहोचलेले नाही. आत्ताच आम्हाला कळालं की त्यांच्या अध्यक्षांनी आमदारांनी सांगितलं की आम्ही आमच्या उमेदवारांना बी फॉर्म पहिला सगळ्याला माहित आहे तुमचे लोक डोळ्यात तेल घालून अशा पद्धतीने देवाची वाट बघतात त्या पद्धतीने तुमची वाट बघत होते. सचिन दादा तुम्ही कुणाचं नाव घेऊन आलाय तरी कुणाचं नाव घेऊन आलाय आणि तुम्ही दरदड खोटं बोलता. साहेब मी अक्कलकोटच्या नेतृत्वात राहता तुम्ही तरी खोटं बोलू नका. सगळ्यांनी तुम्ही सगळ्या समोर सांगितलं की आम्ही फॉर्म दिले होते. मी एवढीच विनंती करतो आतल्या आरोनी बाहेर येऊन सांगावं आणि त्यांनी दाखवावं सगळ्या फॉर्म मध्ये जर भारतीय जनता पार्टीचा एबी फॉर्म जोडला असेल तर इथून आम्ही जातो आणि जर दादागिरी करून आम्हाला जर दाबण्याचा प्रयत्न केला तर आमचा जीव गेला तरी काय हरकत नाही आम्ही सोडणार नाही. माझी विनंती आहे जे देश कायद्याने चालतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शिवाजी महाराजांचा इतिहास यामध्ये अशा पद्धतीची दादागिरी अशा पद्धतीचा शक्तीचा गैरवापर केला सगळ्यांना माहित आहे त्यांचे कार्यकर्ते कशा पद्धतीने करत होते. तुम्ही कॅमेऱ्यावर बघितलं हो लाईव्ह आहे उमेदवार फॉर्म भरताना ते फॉर्म भरला पण त्यांनी आम्हाला सांगितलं होतं 2 वाजेपर्यंत उमेदवारांनी यायचं आणि 3 वाजेपर्यंत पक्षाच्या लोकांनी यायचं. आम्ही पण पक्षाचे प्रतिनिधी म्हणून आलो हे काँग्रेसचे प्रतिनिधी आले देवबादाचे आले आपले मनसेचे लोक आहेत सगळेजण आम्ही येऊन आधी दिलो. आम्हाला माहित आहे ना आमचं जर राहिलं असतं तर तुम्ही आम्हाला दिली नसती सूट पोलिसांना अडवं करून आम्हाला तिथं थांबवलं असतं. पण तुमची सत्ता आहे तुम्ही काय पाहिजे ती वल्लभी चालता वाळलवी चालता की तुमच्या सत्तेचा गैरवापर करू नका. फडणवीस साहेब तुमच्या राज्यात अशा पद्धतीने सोलापुरात सगळ्याला माहित आहे कशा पद्धतीची रोज दादागिरी चालू आहे. पोलिसांना साखर उमेदवार पळवले जाते पोलिसांच्या गाड्या घरला पाठवले जाते आणि आता तुमच्याच चुकांमुळे असं घडल्यानंतर सुद्धा जर लोकशाही संपूर्ण असाल तर हे चुकीचं बापू त्यांचं असं म्हणणं त्यांच्या हातात एकही एबी फॉर्म हक्का नाहीये तर आणि फॉर्म पोहोचवले कसं ते कशासाठी पळत येत होते हे तरी विचार. ते पळत येताना सगळ्या बूथमध्ये जात असताना तुमच्या शूटिंग आहे सगळ्यांकडे लाईव्ह आहे कित्येक लोकांना त्यांनी तिथं जेव्हा एबी फॉर्म दिलाय त्यावेळेस त्यांचा टायमिंग तिथं दर्ज झाला. एबी फॉर्म द्यायची पद्धत असते. एबी फॉर्म दिल्यानंतर आरो टायमिंग लिहून देतात. उमेदवार जेव्हा नामनिर्देशन पत्र देत आहे तेव्हा त्यांनी तारीख आणि वेळ मिनिटावर लिहून देतात. मग त्यांनी त्यांचं तिथं लिहिलेलं आहे की ते त्या केंद्रात किती वाजता देऊ त्यानंतर ते पळत येताना आपण या ह्याच्यात जर नोंद आहे मला माहित आहे तिथं आत कॅमेरा चालू तुम्ही फक्त या लाईव्ह शूटिंग घ्या आत ते आरोनच्या टेबलवर ज्या सरकारी कॅमेरा चालू त्याची शूटिंग घ्या. माझी विनंती आहे महाराष्ट्रात सगळीकडे या सगळ्या गोष्टींचा परिणाम होत असेल माझी विनंती आहे. निवडणूक आहे 15 तारखेपर्यंत कमीत कमी तरी कायद्याचं राज्य ठेवू. कायद्याचं राज्यच राहिलं नाही तर या लोकशाहीमध्ये पुढची भूमिका काय आपल्या बाहेर आम्हाला सांगत नाही की जी घडलेली घटना काय कायद्यामध्ये या सगळ्या गोष्टीची तरतूद काय जोपर्यंत ते आम्हाला सांगणार नाही तोपर्यंत आम्ही जाणार. रात्रीचा दिवस जाऊ दे उद्याचा दिवस आज आरोनी बाहेर या त्यांचं कामकाज तुम्ही कधी वाजेपर्यंत करायचं करू त्यांचं काम पूर्ण झाल्यावर ते आता दरवाजा उघडणार आहे. दरवाजा बाहेरनं कुणी लावलेला नाही आहे दरवाजा आतून बंद आहे. आतून दरवाजा बंद असेल तर आतूनच उघडला पाहिजे पण त्यांना फोन करून त्यांना प्रेशर करून जर दरवाजा उघडायला लावत असतात तर हे महाराष्ट्रात कुणी खपून गेला. आपण महानगरपालिका आयुक्त त्यांना देखील आणण्यात आलं. सोलापूरचे पोलीस आयुक्त त्यांना देखील बोलवण्यात आलं. आज राज्यात आणि देशात तुमची सत्ता आहे एखाद्या गरीबाचा फॉर्म उशिरा घेतला असता का? तुमच्या दोन्ही आमदारची भांडण तुमच्या भांडणामध्ये तुमची यादी फायनल झाली नाही
तुम्ही 1 वाजता 2 वाजता 3 वाजता अनाउन्सिंग करता 3 वाजून 10 मिनिट 3 वाजून 2:58 आणि 3 वाजता हा दरवाजा बंद केलाय. आम्ही कुठल्याही पक्षाला इथं शिवसेनेचे आहेत, उस्मानाचे आहेत, एकनाथजी शिंदेच्या शिवसेनेचे आहेत, मी काँग्रेसचा आहे. आम्ही दरवाजा बंद केला नाही, दरवाजा आत बंद झालाय आणि अशा पद्धतीनं सर्व नेते त्यांचे आत पोचलेले नाहीत. या केंद्रावरती किती उमेदवारांचे जे आहेत ते आणि आम्ही सर्वांनी लेखी हरकत घेतलेला आहे. एवढाच नाही तर आमचे लोक आत आहेत, आतल्या लोकांना देखील रेकॉर्डिंग करायला सांगितलंय. बाहेर आहेत, तुमचा कॅमेरा फिरत होता, कसे लोक पळत होते, तुमच्यातली भांडण, तुमची याद्या नीट फायनल झाले. तुम्ही 3 वाजता आत येता, 3 वाजून 1 मिनिटांनी 3 वाजून 5 मिनिटांनी, इथं 3 वाजून 10 मिनिटांनी पोहोचता. 3 वाजता हे सगळे दरवाजे बंद झालेले आहेत. लोकशाही जीवन ठेवायची का नाही? तुम्ही एकीकडे सर्वसामान्याला असा कायदा लावू शकला असता का? तुम्ही अंधारातून सगळ्यांना इथं बोलून घेता आणि भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष त्यांच्या हातात हा बंच होता, त्यांचे पुण्याची व्ही फॉर्म आत पोहोचलेले नाहीत.